श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 5. 5व्या अध्यायामध्ये माता लक्ष्मीला भगवान विष्णूंनी नृगराजाची कथा सांगितली. जसं दान करताना आपण म्हणतो की याचक जो आहे तो सत्पात्री पाहिजे, तसंच दान करताना काही नियम आहेत. हे दान करताना आपल्याकडून चूकही झाली नाही पाहिजे. जर चूक झाली, जशी नृगराजाकडून चूक झाली, तर त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागली. ती कथा आपण या अध्यायात श्रवण करणार आहात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया. मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया. करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका. परतीरा न्यावे बालका. मनी धरिला जो आवंका तो. सिद्धी नेई का दयानिधी. ऐका आता श्रोतेजन. कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भवन. लक्ष्मी नारायण संवाद हा. मागील अध्यायात भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ब्राह्मणाचं महात्म्य समजून सांगितलं. आता भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. एकदा मिळून सर्व कृष्णकुमार. खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर. एका अरण्यामाजी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला. तो जाऊन एका कुपा माजी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा. पाहती कुपा लागी ते. एकदा भगवान श्रीकृष्णांची मुले प्रद्युम्न, साम वगैरे अरण्यामध्ये खेळण्यासाठी गेली. खेळता खेळता त्यांचा चेंडू एका विहिरीमध्ये पडला. विहिरीजवळ हे चेंडू शोधू लागले. विहिरीमध्ये डोकावल्यावर त्यांना कळालं की विहीर तर कोरडी आहे, मात्र आतमध्ये एक भला मोठा सरडा त्यांना दिसला, मगरीपेक्षाही मोठा. आणि तो वर येण्यासाठी सारखा धडपडत होता, परंतु तो वर येऊ शकत नव्हता. मुलांना त्याची दया आली. त्यांनी वेलीचे दोर करून विहिरीत सोडले आणि सरड्याला ओढायचा प्रयत्न केला, मात्र सरडा बाहेर येऊ शकला नाही. तेव्हा तो सरडा या मुलांना म्हणाला, चर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड. हे मूल हो सर्व ही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही. आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी. बोलते झाले तया ते. सांब आणि प्रद्युम्न यांनी सरड्याला विचारलं की तुझी ही दशा कशी काय झाली. भगवान विष्णू मग नृगराजाची जी पूर्वार्ध आहे ते सांगू लागले. फार वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये नृग नावाचा हा राजा, अतिशय पुण्यवान असा हा राजा होता, कर्तव्यदक्ष राजा होता. हा होऊन गेला. भगवान पुरुषोत्तमाची आपल्यावर नेहमीच कृपा राहावी म्हणून तो खूप दानधर्म करत असे. मग तो सरड ते काळी पाही. वदता झाला तया ते देही. म्हणून मूल हो ऐका सर्वही. पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृगराजेंद्र देख. इक्ष्वाकुवंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक. धर्म न्याय प्रतापी. दान करीत असे अपार. अमित माझा कारभार. वयसा सुवर्णमय साचार. देखुणी सुरवर मानवती. ऐसे असता एकेकाळी. मल मासाचिया पर्वकाळी. पाचारुण विप्रमंडळी. गोदाने तोषवितसे. अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणाला आपल्या घरी बोलावून तो त्याला गोदान म्हणजेच एक गाय देत असे. अधिक मासाची पर्वणी साधून एकदा राजानं एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन संतुष्ट होऊन राजाला आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला आणि रात्री त्यानं ती गाय आपल्या दारात बांधून ठेवली. पण झालं असं, रात्री ती गाय दावे तोडून परत नृगराजाच्या गोशाळेत गेली. राजाला या गोष्टीची कल्पना नाही. दुसऱ्या दिवशी राजानं पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला बोलवलं आणि गाय संकल्प करून गोदान दिली. मात्र त्याच्याकडून तीच गाय पुन्हा दान दिली गेली. एका ब्राह्मणा ते धेनू दिदली दान. तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून. उभी केली दानाथ. मी संकल्पयुक्त पाही. दान दिदले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वग्रही. पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तयाने ते धेनू ओळखिली. म्हणे मज हे काल दान आली. एरू म्हणे राये आताची दिदली. मज लागुनी स्वामिया. तो ब्राह्मण ही गाय घेऊन जात असताना आदल्या दिवशी ज्या ब्राह्मणाला ही गाय दान म्हणून मिळाली होती तो आपली गाय शोधत होता. त्यानं ही गाय बघितली आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाला तो म्हणाला, ही माझी गाय आहे. काल मला राजानं ही दान म्हणून दिली होती आणि रात्री माझ्या दारातून ती कोणीतरी
चोरून नेली. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अरे मी काय चोर वाटलो का? ही गाय मला आज राजानं दान दिली आहे. त्या दोघांमध्ये या गोष्टीमुळं वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे आला आणि पाहतो तर काय की काल आणि आज आपण जी दान दिली ती ही एकच गाय होती हे त्याच्या लक्षात आलं. मग आपली चूक लक्षात आल्यानंतर राजानं ब्राह्मणाची माफी मागितली आणि पहिल्या ब्राह्मणाला एका गायीच्या बदल्यात मी सहस्त्र गायी देतो असं तो म्हणाला. तरी देखील तो ब्राह्मण ऐकत नव्हता. ऐसे तया ते समजाविता तव ते नायकती उभयंता मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध झालोसे हटे परी न ऐकती उभयंता. एका गायीच्या बदल्यात 1000 गायी द्यायला राजा तयार झाला. तरी देखील दोघेही ब्राह्मण ऐकायला तयार नाही. दोघांनाही तीच गाय हवी होती. आणि मग रागावलेल्या त्या ब्राह्मणानं राजाला शाप दिला की हे राजा, तू मला फसवलं, तू माझा अपमान केलास. मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीमध्ये पडून राहशील. आणि मग या राजाला सरड्याचा पुढचा जन्म मिळाला आणि तो या विहिरीमध्ये पडून राहिला. गो विक्रया समान जाण पाप घडे हो तेने दारुण म्हणून शापिले मज लागून कृकलास होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी दिदला हो मज लागुनी मग प्रार्थिता झालो मधुरवाणी मग उशापवाणी बोलले. कृष्णकुमाराची दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा नृपनाथा तोची प्रसंग जाण आता सिद्ध निरुतापातलासे. राजानं ब्राह्मणाला विनंती केली की उशाप द्यावा. तेव्हा त्यांनी उशाप दिला की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाची तुझ्यावरती नजर पडेल किंवा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन ज्या वेळेला तुला घडेल त्यावेळेला तू या पापातून मुक्त होशील. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे जाऊन तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर धावत गेले कृष्णकुमार करुण देवा ते नमस्कार समाचार सांगितला. कृष्णकुमारांना मग हा मृगराजा म्हणाला सरड्याच्या रूपातला की कृपा करून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन मला करवावं, माझा वृत्तांत त्यांना सांगावा. वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली यदुपुंगवे दर्शन होताची रमाधवे उद्धार केला तात्काळी. पाहून या स्वदेहासी मृगराज प्रवर्तला स्तुतीसी हे जनार्दन ऋषिकेशी तोडी भवपाशासी माझिया. हे केशव मधुवर संहरणा हे कृष्ण विष्णू जनार्दना जगपाळका दीनोद्धारणा नारायणा दयानिधे अवलोकिता कृपानयनी पूर्वदेह आठवला मनी दर्शन झाले मज लागुनी पूर्वपुण्ये करुणी स्वामिया. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश पुण्यश्लोका अच्युताव्यय. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनानं मृगराजा शापातून मुक्त झाला. त्याला त्याचा पूर्वीचा देह मिळाला आणि मग त्यांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. ऐसी स्तुती करिता रावो संतोषे बोले रमाधवो तुवा आचरलासी व्रतप्रभावो मनोनी पाहावो देव भेटी. भगवान श्रीकृष्णांनी मग सर्व जे कृष्णकुमार होते त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना ब्राह्मण पूजनाचा महात्म्य समजावून सांगितलं. या लागी ब्राह्मणाते जे भिवून करीती तयांचे पूजन स्तवन सद्भावे घालिती जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियांसी तृण उत्साह धेनुसी आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कृपणासी धन उत्साह म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे साधन तो आणिकनसे म्हणून पूजावे सायासे समयी अनयासे अभ्यागत. यथाशक्ती जमेल तसे अधिक मासामध्ये ब्राह्मणाचं पूजन करावं. ब्राह्मणाला दान द्यायला आपल्याकडे जर द्रव्य नसेल तर नुसतं सद्भावे त्याला नमस्कार जरी केला तरी देखील ब्राह्मण संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. मग तो नृगराज शिरोमणी दिव्य देह पाहून तोच क्षणी आरूढ झाला विमानी नमस्कारुनी हरिते. या प्रकारे नृगनूपवर पावता झाला उद्धार म्हणून या धरामर अगोदर पूजावे. भगवान श्रीकृष्णानं मृगराजाचा उद्धार केला आणि श्रीकृष्णाला विनम्र भावे वंदन करून राजा स्वर्गलोकी
मुक्त होऊन निघून गेला. पहा केवडा गऱ्यान भगवंते, दिदलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र. ऐसे साधूचे महिमान, गंगा वर्णितसे आपण, म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून, पूजा साधुजन आदरे. सात्विक, सत्यशील, धर्माचे पालन करणारे, वेदशास्त्रांचा अभ्यास करणारे जे जे साधुजन असतील त्यांचं नेहमी पूजन करावं आणि अधिक मासात तर अवश्य करावं. यथाशक्ती त्यांना दानधर्म करावा. संसार तरी माईक, आयुष्य जाण क्षणैक, येथे कीजे पूर्ण विवेक, करा सार्थक देहाचे. धन असलिया अपरमित, काही नयेची पैसांगत, म्हणोनी कीजे हिताहित, हृदयी श्री अनंत आठवूनी. ऐसा कथा भाग रमाधवे, कथिला जो स्वभावे, जग हे पावन करावे, म्हणोनी स्वभावे निवेदित. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोध्याय गोडहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.